इकडे आपण निलंगा राईस बनवला आहे आणि असा जगप्रसिद्ध झालेला लातूरकरांचा आवडता निलंगा राईस तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. आणि साधी सोपी रेसिपी आहे आणि करायलासुद्धा अशी कमी वेळेत होईल आणि चवीला तर अप्रतिम अशी. तर नक्कीच ट्राय करा. तर चला, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण कशाप्रकारे निलंगा राईस बनवलेला आहे. तर चला, आता कुठलाही वेळ न घालवता आपण सुरुवातही करूयात. नमस्कार. तडका रेसिपीमध्ये अगदी आपलं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण आणखीन एका रेसिपीसोबत आलेलो आहोत. आज आपल्याला बनवायचं आहे लातूरकरांचा फेवरेट असा निलंगा राईस, जो जगप्रसिद्ध झालेला आहे. तर चला, अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि असा पटकन आणि झकास असा होणारा निलंगा राईस बनवूयात. तर त्यासाठी आपण तांदूळ कोणते वापरलेत हे पाहूयात. तर सगळ्यात सुरुवातीला आपण तांदूळ घेतलेत आणि तांदूळ इकडे आपण कोलम घेतलेले आहेत. कोलम किंवा चांतारा दोन्हीपैकी एक तांदूळ जर तुमच्याकडे असतील तर नक्कीच हा निलंगा राईस बनवू शकता. तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण निलंगा राईस कशा पद्धतीने बनवलेला आहे. तर चला सुरुवात करूयात. इकडे आपण निलंगा राईस बनवण्यासाठी कुकरचा वापर करणार आहोत. तर इकडे कुकर आपण गॅसवरती ठेवलं आहे आणि गॅससुद्धा आपण ऑन केलेला आहे. तर सगळ्यात सुरुवातीला यामध्ये जाईल आपल्याकडे तेल. तर इकडे आपण तेल घालून घेतलं आहे. अतिशय साधा सोपा आणि बनवायलासुद्धा झटपट आणि चवीला एकदम झकास प्रकारचा हा निलंगा राईस आपण करत आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आता आपण एकदम चांगल्या प्रकारे निलंगा राईसला सुरुवात करूयात. इकडे तेल गरम झालं आहे तर सगळ्यात सुरुवातीला इकडे आपलं 1 चमचा जिरं जाईल. त्यानंतर आपण इकडे मसाले घेतलेत. लवंग, दालचिनी, तेजपत्ता आणि काही काळी मिरी आहेत म्हणजे तिखट मिरी. तर हे घालूयात. आता लगेच आपण इकडे लसणाची पेस्ट घेतलेली आहे. लसण आणि अद्रक या दोन्हीही आपण समप्रमाणात वापरलेला आहे. तर हे घालूयात. त्यानंतर आपण इकडे मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला आहे तर हा घालूयात. त्यानंतर आपण इकडे टोमॅटो कट करून घेतला आहे आणि तो सुद्धा असा मोठ्या साईजमध्ये हा सुद्धा आपल्याला घालायचा आहे. इकडे आपण बटाटा कट केलेला आहे तर हा सुद्धा आपल्याला घालायचा आहे. आणि बटाट्याचे काप पाहू शकता, अतिशय असे जाडसर आणि मोठ्या साईजमध्ये आहेत. तर हे घालूयात. इकडे आपण मिरचीचे तुकडे बनवलेत. एक मिरचीमध्ये 2 काप केलेले आहेत तर हे सुद्धा आपल्याला घालायचे. आता आपण सर्व साहित्य एकदम मिक्स करून घेऊयात. इकडे मिक्स करून झालं आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला तर लो ठेवायची आहे म्हणजे अगदी आपल्याला असं चांगलं बटाटा, कांदा, टोमॅटो असं फ्राय झालं पाहिजे. इकडे आपण एकदम जवळून सुद्धा पाहू शकताय बटाटा, कांदा, टोमॅटो अगदी छान प्रकारे इकडे फ्राय होत आहे. इकडे आपलं साहित्य सर्व भाजून झालेलं आहे हे पाहू शकताय. अतिशय चांगल्या प्रकारे भाजलेलं आहे. तर आता पुढची कृती करूयात आपण. आता यामध्ये घालायचे आपल्याला इकडे धन पावडर. आपण 1 चमचा घेतलेला आहे आणि त्याच नंतर आपल्याला इकडे गरम मसाला सुद्धा घालायचा आहे, तो सुद्धा 1 चमचा. तर आपण इकडे गरम मसाला घेतलाय तर हा सुद्धा आपण 1 चमचा घालतोय.
त्यानंतर आपण इकडे लाल तिखट घेतलं आहे, तर हे सुद्धा आपल्याला 1 चमचा घालायचं आहे किंवा चवीनुसार घेतलं तरीसुद्धा चालतं आहे. त्यानंतर आपण इकडे चवीनुसार मीठ घालतोय. आता हे सर्व साहित्य आपलं घालून झालंय, तर हे मिक्स करून घ्या. इकडे आपले सर्व मसाले घालून झालेत आणि मिक्स करून सुद्धा झालेले आहेत, हे पाहू शकताय. आणि अतिशय याचा कलर सुद्धा एकदम भन्नाट आलेला आहे. तर आणखीन याला थोडंसं आपण भाजून घेऊयात, म्हणजे सर्व मसाले यामध्ये चांगले एकजीव होतील. आता सगळ्यात शेवटी यामध्ये जाईल थोडासा फूड कलर. मी ऑरेंज कलर घेतलेला आहे, तर हा घालते. आणखी एक वेळेस सर्व साहित्य हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पाहू शकता याचा कलर अतिशय सुंदर असा आलेला आहे. निलंगा राईस बनवण्याची ही पद्धत आपली अतिशय सोपी आहे आणि चवीला सुद्धा खूप भारी होईल आपला निलंगा राईस. तर सर्व मसाले आणि सर्व आपण घातलेले बटाटा टोमॅटो अगदी एकजीव झालेले आहेत, हे पाहू शकता. अतिशय मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवत आहे आणि ही नक्कीच रेसिपी तुम्ही ट्राय करायला हरकत नाही. A to Z तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि ते सुद्धा अगदी कमीत कमी वेळेमध्ये. तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये जातील तांदूळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, तर हे घालूयात. तर इकडे आपले तांदूळ सुद्धा घातलेले आहेत आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम ही फास्ट करायची आहे. तर आता हे सुद्धा मिक्स करून घेऊयात आणि पाहू शकता आपल्याला तांदूळ इकडे थोडेसे तेलामध्ये भाजून घ्यायचे, म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाहीत. अगदी आपण याला 2 मिनिटं भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला इकडे पाणी घालायचं आहे. तोपर्यंत पाणी घालायचं नाही. इकडे पाहू शकताय आपले तांदूळ मिक्स करून झालेले सुद्धा आहेत आणि तेलामध्ये चांगले वाफलेले सुद्धा आहेत आणि याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणीसुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर इकडे आपण गरम पाणी घेतलेलं सुद्धा आहे, तर हे घालूयात. इकडे गरम पाणी घेतलंय, तर हे घालूयात. आणखीन एक वेळेस आपण मिक्स करून घेऊया. इकडे आपला निलंगा राईस असा उकळीसुद्धा आलेले आहे, तर यावरती आपण झाकण लावूयात. इकडे झाकण लावून झालंय, तर आपल्याला एकच शिट्टी काढायची आहे. इकडे आपली एक शिट्टी काढून झाले, तर आपण कुकर खाली घेऊयात. इकडे एक शिट्टी झालेलीच आहे, तर गॅस आपण ऑफ केलाय आणि आता कुकरच्या आतमधली थोडीशी वाफ आपण अगदी 2 मिनिटासाठी ठेवूयात आणि नंतर कुकरचं झाकण काढूयात आणि पाहूयात अतिशय चांगल्या पद्धतीचा निलंगा राईस.
इकडे आपण झाकण काढले आणि पाहू शकता अतिशय सुंदर असा आपला निलंगा राईस तयार झालाय. इकडे आपण झाकण काढून घेतलंय. तर आता यामध्ये जाईन थोडंसं अगदी 2 चमचे तूप घालायचं आपल्याला. त्यानंतर लगेच इकडे आपण कोथिंबीर घालतोय. बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर सुद्धा गेलेली आहे आणि अगदी जवळून सुद्धा पाहू शकताय अतिशय सुंदर असा आपला निलंगा राईस तयार झालेला आहे. तर आपण आता काढून घेऊयात. इकडे आपण काढून घेतोय आणि एकदम सुटसुटीत असा झालेला सुद्धा आहे. इकडे आपला निलंगा राईस काढून झालाय. तर यावरती अगदी थोडीशी आपण कोथिंबीर घालतोय. इकडे आपण मिरची आणि कांदा ठेवलेला आहे. तर त्यानंतर अगदी थोडीशी आपल्याला कांद्याची कापसुद्धा ठेवायची आहेत आणि पाहू शकता अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर नक्कीच हा निलंगा राईस ट्राय करू शकता तुम्ही. आणि आता एकदम पूर्ण झालेला आहे आपला निलंगा राईस. तर नक्कीच ट्राय करा. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.